नाशिकमध्ये कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। शहरामध्ये दोन वेगवेगळ्या भागामध्ये कोयता गँगचा हा धुडगूस पाहायला मिळालाय। अंबड, संजीवनगर आणि जेल रोड परिसरामध्ये ही दहशत पाहायला मिळते आणि दृश्यांमध्ये हे सगळं चित्रित झालंय। अंबड इथं पार्किंगमध्ये घुसून कोयत्यानं वाहनांची नासधूस केली आहे, तर नाशिकच्या जेल रोड भागामध्ये रस्त्यात उभ्या असलेल्या तरुणावर हल्ला करत परिसरातल्या वाहनांवर कोयत्यानं वार केले। कोयता गँगचं नाशिक पोलिसांना हे अक्षरशः आव्हान असल्याचं चित्र निर्माण झालंय। दोन वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारे कोयता गँगनं धुडगूस घातलाय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत। योगेश, अत्यंत धक्कादायक खरं तर हे दृश्यांमध्ये दिसतंय। या कोयता गँगला खरं तर कायदा सुव्यवस्थेची आणि कायद्याची जरब आहे की नाही असा प्रश्न पडलाय। खरंय, गाड्यांचा तोडफोड करण्याचा आणि गाड्या जाळण्याचा पॅटर्न खरं तर हा नाशिकमधून गेल्या 10 वर्षापूर्वी सुरू झाला, तो अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। नाशिकच्या जेलोड परिसरात आणि त्याचबरोबर अंबड परिसरामध्ये हा सर्व प्रकार आपल्याला समोर पाहायला मिळाला। सीसीटीव्हीची दृश्य सुद्धा समोर आल्यामुळे एकूण किती निर्धास्तपणे हे सर्वजण वाहनांची तोडफोड करताय हेही समोर येत आहे। खरं म्हणजे या दोन्ही पोलीस स्टेशनच्या दरम्यान रात्रीच्या वेळेस गस्त करताना हे तरुण दिसले नाहीत का असाही सवाल यामुळे निर्माण झालेला आहे। पोलिसांची गस्त या भागात वाढवण्याची गरज आहे। जेल रोड आणि अंबड हे दोन्हीही कामगारांचा किंवा आपण म्हणूया की मध्यमवर्गीय लोकांचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरांमध्ये या पद्धतीची तरुणांची वाढती दहशत ही चिंताजनक आहे। नाशिक पोलिसांनी आता याकडे गंभीरपणे लक्ष द्यावं अशी मागणी सर्वच स्तरातून होते आहे। खरंय योगेश, धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर नाशिकमधून होते।